हरे नमः। धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊन जो जगतिया, दीक्षा देऊन जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। मैत्री उवाच एतावदुक्त्वा विरराम शंकर पत्यंगनाशं हिमत्र चिन्तयन् सुदृक्ष परिशंकिता भवा निष्क्रामती निर्विशती द्विधा ससा। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, त्याचप्रमाणे सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे आणि मैत्रेय विदुराला ही घटना कथन करतायत। मैत्रेय म्हणतात, विदुरा, याप्रमाणे दक्ष प्रजापतीकडे यज्ञ आहे आणि त्यासाठी सर्व आकाशामधील देव गंधर्व चारण किन्नर पन्नर घाईघाईने निघालेले, त्यांच्या स्त्रिया यांचे कुंडल चमकतायत, त्यांची चर्चा चाललेली आहे। हे सगळं पार्वतीने ऐकलं, सतीनं ऐकलं। तिचं नाव सती आहे या जन्मामध्ये। सतीनं ऐकल्यानंतर तिने आपल्या पतिराजाला विनंती केली, महाराज, अहो माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे असं मी ऐकलं, तेव्हा मलाही वाटतं की आपण जावं। तुम्ही म्हणाल आपल्याला निमंत्रण नाही, परंतु घरच्या लोकांच्याकडून वडिलांच्याकडून निमंत्रणाची काय अपेक्षा आहे? अगदी जे घनिष्ठ असतात त्यांच्याकडून निमंत्रणाची अपेक्षा नाही। निमंत्रण हा औपचारिक भाग आहे आणि एखाद्या वेळेला मिळालंही नसेल, गडबडीत विसरले असतील, परंतु याचा अर्थ असा नाही की ते मला विसरले, मला वाटतं जावं। अहो माझ्या सगळ्या बहिणी येतील, या धर्माला दिलेल्या 13 बायका, अग्नीला दिलेल्या पत्नी, त्याचप्रमाणे या सगळ्या माझ्या बाकीच्या मावश्या वगैरे ह्या देखील येतील, देवहूती, त्याचप्रमाणे प्रसूतीच्या ह्या सगळ्या मुली, आणि देवहूती ही माझी मावशी देखील येईल, दुसरी मावशी येईल, आणि सर्व प्रकारच्या नातेवाईकांची भेट होईल। किती आनंद होईल हो, किती आनंद असेल तिथे, सगळेजण जमा झाले असतील। या वेळेला शंकराने तिला प्रथम नकार दिला, सांगितलं, अगं ज्या ठिकाणी आपल्याला आस्था नाही, आपला आदर नाही, त्या ठिकाणी आपण जाऊ नये। एखाद्या वेळेला यदास सद्यो मरणाय कल्पते, एखाद्या वेळेला आपल्या माणसाकडूनच जर अपमान झाला तो मरणापेक्षा भयानक आहे आणि तुला तो सहन होणार नाही। तुझी वृत्ती मी जाणतो, तुझा स्वभाव मला माहित आहे, तू ताबडतोब चिडणारी आहेस, रागवणारी आहेस, तापट आहेस, तुला माझा आणि तुझा झालेला अपमान सहन होणार नाही आणि काहीतरी अघटित घडेल अशी शंकाही प्रगट केली, परंतु नाही। तिच्या अंतःकरणामध्ये आता एका मनाचे 2 मन झाले, आत बाहेर करू लागली। एक पाय आत आहे, एक पाय बाहेर आहे, वरती पाहते, खाली पाहते, पतिराज काय म्हणतात याचा कानोसा घेते, आणि एका मनाचे 2 मन झाल्यामुळं निष्क्रामती निर्विशती द्विधा ससा, द्विधा मनस्थिती झाली। करू की करू नये, जाऊ की जाऊ नये। पतिराज नाही म्हणतात, मनामध्ये तर इच्छा आहे खूप जायची, काय करावं, आणि एकदम रडू लागली, डोळ्यातून अश्रू येऊ लागले। ततो विनिश्वस्य सती विहायतम, डोळ्यातून पाणी आलं, अश्रुधारा येऊ लागल्या, खाली बघून जमीन उकरू लागली। शोकेन रोषेन चतुर्शता हृदा, दुःखही वाटू लागलं, रागही आला, पतिराज का जाऊ देत नाहीत त्याचा राग आला। वडिलांकडे जायची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि हृदय विदीर्ण झालं।
हृदयामध्ये दुःख निर्माण झालं. हिंदू शब्द कसा निर्माण झाला सावरकरांनी सांगितलंय, हिंसाया दूयते इति हिंदू. ज्याला हिंसेने दुःख होतं, इथे दूयता शब्द वापरलाय. दूयता रोषेणच दूयता हृदा. हृदा म्हणजे हृदय. हृदय दुःखी झालं, अत्यंत हृदयामध्ये शोक निर्माण झाला आणि मनात येऊ लागलं की तिथे किती लोक जमा झाले असतील, सगळे नातेवाईक जमा झाले असतील, आप्त इष्ट सोयरे धायरे मित्र मैत्रिणी, अहो सगळ्या जुन्या मैत्रिणी भेटतील आणि मन चलबिचल होऊ लागलं. तेवढ्यात शंकरांनी ओळखलं ही काही या ठिकाणी जरी थांबली तरी हिचं मन स्थिर नाहीये, तिच्या मनासारखं एकदा होऊ द्या. त्यांनी ताबडतोब नंदीला बोलावलं, नंदी इकडे ये. सांगितलं की पत्नीला घेऊन सतीला घेऊन दक्षाच्या यज्ञाकडे जा, सोबत मात्र काही सैन्य राहू द्या. भूत प्रेत पिशाच हे सगळे सैन्य सोबत ठेवलं. सपार्षद यक्षा सोबत यक्ष ठेवले, त्याप्रमाणे भृंगी चंडी यासारखे मोठमोठे वीर ठेवले आणि मणिमन महादया मणिभद्र नावाचा एक वीर होता, तो देखील समोर होता आणि तो समोर चालत होता. मागे सती याच्यावरती बसली, बैलावरती बसली, नंदीवर बसली आणि निघाली. ती निघताना तिच्या डोक्यावर छत्र होतं, पांढरं शुभ्र अशा प्रकारचं छत्र होतं. तिच्या सोबत काही पिंजरे होते, सारिका म्हणजे पोपटाचे पिंजरे. पोपट बोलत असतो, सारिकांबरोबर ती खेळत असे, बोलत असे. तिच्या दररोज बोलण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून पक्षीगण सोबत होते, ते तिने सोबत घेतलेले होते. ते गीत गात होते आणि इकडे हा निघाला, मोठ्या वायुवेगाने निघाला नंदी. ब्रह्मघोषोर त्या ठिकाणी तो येऊन पोहोचला दक्षाच्या यज्ञाच्या मंडपामध्ये. तिथं ब्राह्मणांचे घोष चाललेले होते, यज्ञयाग चाललेला होता, आकाशापर्यंत धूर लोटलेला होता आणि मोठमोठ्या शब्दामध्ये इंद्राय स्वाहा इंद्राय इदन्न मम, अग्नय स्वाहा अग्नय इदन्न मम असा स्वाहाकार, त्याचप्रमाणे स्वाहाकार स्वधाकार वषटकार हे सगळे चाललेले होते. आकाशापर्यंत धूर सगळीकडे गेलेला, मोठमोठ्या अशा प्रकारच्या तुपाचे डबेच्या डबे त्यामध्ये ओतले जात होते. यजन चाललेलं होतं आणि त्या यज्ञ मंडपामध्ये ही गर्दी होती, बसायला जागा नाही. एवढे सगळे लोक जमा झालेले तिने पाहिले. विमानिताम यज्ञ कृतो भयांजना, आणि आल्याबरोबर सगळीकडे तिने पाहिलं. ती यज्ञ मंडपात तिने प्रवेश केला. दुरून पाहिलं तर तिच्या सगळ्या बहिणी धावत आल्या. त्या सगळ्या बहिणी पळत पळत आल्या. या सगळ्या बहिणींनी तिचं स्वागत केलं. आई देखील आली, आईनी स्वागत केलं. तिने पाहिलं माझ्या सगळ्या बहिणी धावत आल्या, आई आली, पण वडिलांनी मात्र माझ्याकडं पाहिलं सुद्धा नाही, कोण आलं किंवा माझ्या येण्याकडे सुद्धा लक्ष दिलं नाही. असं का झालं असेल? नादत्त पित्रां प्रतिनंदिता सती. नादत्त, लक्ष दिलं नाही, पाहिलं नाही, डोळे तिरपे केले, हे तिच्या बारीक नजरेतून काही सुटलं नाही. आणि ती यज्ञ मंडपात उभा राहून पाहत होती. कोणाकोणाच्या जागा आहेत, प्रत्येकाचे सीट असतात. आज सुद्धा आपण व्यासपीठावर कुठे कोणाला बसू देत नाहीत. प्रत्येकाचे नाव लिहिलेले असतात खुर्चीवर. त्या नावाप्रमाणे तिथं बसलं पाहिजे, कारण ते नाव अधिकारानुसार असतं. कुणी कुठेही बसलं कसं चाललो नाही चालणार. कोणाच्या शेजारी कुणी बसावं याचे नियम आहेत. याप्रमाणे सगळीकडे पाहिलं, अरुद्र भाग, आपल्या पतिराजांचं सीट जागा शिल्लक ठेवलेली नाही. हा ठीक आहे, माझे पतिराज आले नाही, पण त्यांची जागा तर पाहिजे होती, त्यांची खुर्ची तर पाहिजे होती. त्यांची खुर्ची रिकामी. अरुद्र भागम तमवेक्षाच्या द्वारम. अध्वर म्हणजे यज्ञ. या यज्ञामध्ये आपल्या पतीची जागा नाही. अरुद्र भाग, रुद्राला भाग दिलेला नाही हे पाहिलं आणि ताबडतोब कोणाशी काही बोलली नाही. आपल्या वडिलांना सवाल केला. याला म्हणतात स्त्री. स्त्री काय असते? स्त्री म्हणजे काही नुसती गप्प बसणारी नाहीये. आणि सती तर तशी नव्हतीच. ही आदर्श स्त्री आहे की
जर चुकलं तर ताबडतोब शब्दाने आपल्या वडिलाला देखील फटकारायला मागे पुढे पाहणार नाही. ती म्हणाली, का हो? वडिलांना म्हणते, अनादरता, माझ्या पतिराजांची जागा तुम्ही ठेवली नाही, तुम्ही अनादर करता त्यांचा. आणि राग आला तिला. शिवद्वेषम, तुम्ही माझ्या पतिराजाचा द्वेष करता. शिवद्वेषम, शिवाचा द्वेष करता. आणि धूमपथाश्रमस्मयम, धूमपथ असा शब्द वापरलाय. धूम मार्गाने जाणार आहेत तुम्ही. तुम्हाला फक्त यज्ञामध्ये तूप टाकणं आणि त्याचं धूर होणं एवढंच महत्वाचं वाटतं, या अर्थाने म्हटलं. दुसरा अर्थ असा आहे की धूम मार्ग, आपल्याकडे अर्चिर मार्ग आणि धूम मार्ग दोन मार्ग आहेत. अर्ची मार्ग हा सूर्याकडे जातो, धूम मार्ग चंद्राकडे जातो आणि पुनर्जन्म प्राप्त होतो. पुनर्जन्म याप्रमाणे जीव जन्माला कसा येतो आपण बघितलं तिसऱ्या स्कंधात. तुम्ही धूम मार्गाने जाणार आहेत, कर्म मार्गाने जाणार आहेत. कर्म मार्गाने कधी गती मिळते? हजारो वर्ष, हजारो जन्म जावे लागतात, तेव्हा कर्म मार्गाने गती मिळते. ज्ञान मार्गाने ताबडतोब, तो हळूहळू ढाळे ढाळे केतुले नि एके वेळ. पण उत्प्लवन सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा, माऊलींनी म्हटले तिसऱ्या अध्यायात. उत्प्लवन सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा. ज्याप्रमाणे एखादा पक्षी ताबडतोब फळाला झोंबतो, तसा ज्ञानी ताबडतोब मोक्षाला झोंबतो, मोक्षरूपी फळाला हातामध्ये घेतो. तर तुम्ही धूममार्गी आहेत. आणि किती दिवस तुम्ही धूममार्ग? हा सगळा केवळ यज्ञयागाचा कर्ममार्ग आहे. हा खटाटूप तुम्ही करता. तुम्हाला वाटतं यातूनच खरं समाधान आहे, पण तुम्ही माझ्या पतिराजाला ओळखलं नाही. अहो, ते निरीच्छ आहेत, ते त्यागी आहेत, ते योगी आहेत, ते प्रत्यक्ष मुक्तीचं स्वरूप आहेत. आणि असं असताना मुक्त वैरके, तुम्ही मुक्तीचं वैर करता, मुक्तीशी वैर करता आणि कर्माला प्राधान्य देता. हा दुसरा मुद्दा आहे. तुम्ही कर्ममार्गी आहेत आणि मुक्तीला मात्र तुम्ही विरोध केलाय. का? तर माझे पतिराज हे ज्ञानी आहेत, तपस्वी आहेत, ते मुक्त आहेत. ते मुक्त आहेत म्हणून तसे वागतात आणि तुम्हाला वाटतं ते अशिव आहेत. अहो, तुम्ही त्यांना केवळ नुसत्या शिव्या देता, अशिव म्हणता त्यांना. खरे अशिव तुम्ही आहात. दोषांपरेशामी गुणेषु साधवो, तुम्ही चांगल्या साधूला दोष देता, चांगल्या संताला तुम्ही दोष देता. खरं म्हणजे तुमची जिभच विटाळलेली आहे आणि गुणांश फलगुण तुम्हाला गुण कळत नाहीत. तुम्हाला दोष बुद्धीचे असल्यामुळं तुम्हाला गुण दिसत नाहीत आणि तुम्हाला दोषच दिसतात. यद्व्यक्षरम नाम गिरेरितम नृणाम. अहो, ज्याप्रमाणे हरी हे 2 अक्षरी नाव आहे, तसं शिव हे 2 अक्षरी नाव आहे. हरी जसं 2 अक्षरी नाव आहे, तसं हर हे देखील 2 अक्षरी नाव आहे. ह आणि र हे 2च अक्षर आहेत. यद्व्यक्षरम नाम गिरेरितम नृणाम. अहो, जो माणूस फक्त हर एवढं नाव घेतो, हरे नम उच्चैर मुच्यते सर्व पातकात. हरी नाव घेतल्याबरोबर, हर नाव घेतल्याबरोबर, शिव नाव घेतल्याबरोबर तो सगळ्या पातकातून मुक्त होतो. असे माझ्या पतिराजाचे नावाचं महात्म्य असताना, असं माझं पतिराजाचं महत्व असताना तुम्ही मात्र पवित्र कीर्ती, ते पवित्र कीर्ती आहेत ज्याच्या पायाच्या जवळ मोठमोठे योगी, भक्त, देव हे हात जोडतात. ब्रह्मरसा समार्थीभिः, जे ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मरस घेई काढा. ब्रह्मरस म्हणजे मुक्तीचा रस, ज्या पायापासून मुक्तीचा रस प्राप्त होतो. अशा लोकांची जी इच्छा आहे मुक्ती प्राप्त करून घेण्याची, ते यांच्या पायाशी येतात आणि मुक्ती प्राप्त करतात. ब्रह्मादय स्तमवर्ज्य जटा स्मशाने. तुम्हाला असं वाटतं की हे स्मशानात राहतात, जटा धारण करतात किंवा भूतांबरोबर राहतात, परंतु त्यांचा आचार तुम्ही पाहता, विचार पाहत नाही. तुम्हाला त्यांचा आचार दिसतो पण विचार दिसत नाही. तुम्हाला धर्माचं बाह्यरूप दिसतं पण अंतरंग दिसत नाही. धर्माचं बाह्यरूप आचाराच आहे. आचार प्रभव धर्म हा असं म्हटलंय, पण विचार प्रधान हा खरा धर्म श्रेष्ठ आहे. आणि म्हणून तुम्ही माझ्या पतिराजांना जर या ठिकाणी स्थान देत नसाल तर अहो, माझे पती तुमच्या नावाने मला हाक मारतात. दाक्षायणी असं म्हणतात. दक्षाची मुलगी म्हणून दाक्षायणी.
मला दाक्षायणी या नावाने हाक मारतात. हा देह तुमच्यापासून झालाय आणि म्हणून या देहाला तुमचं नाव माझ्या पतिराजांनी दिलंय. नैतेन देहने हरे कृतागसो. आणि ज्या तुमच्या अशा दुष्ट असणाऱ्या देहापासून माझा देह तयार झालाय, तो देह आता मी ठेवू इच्छित नाही. ब्रीडा, मला लाज वाटते तुमचा हा देह म्हणायचा. तुमच्यापासून झालेली मी तुमची मुलगी म्हणायची मला लाज वाटते. ब्रीडा ममा भूत पूजन न प्रसंगत. आता तुमच्यासारख्या पूजन म्हणजे वाईट, तुमच्यासारखे वाईट दुष्ट हेतूचे माझे वडील म्हणण्याची मला लाज वाटते. दाक्षायणी त्या यदा सुदुर्मना. हा म्हणून आता हा देह मी या ठिकाणी सर्वांच्या समोर योगाग्नीने भस्मसात करते असं म्हणून मांडी घातली, डोळे झाकले आणि आपल्या अंतराग्नीने आपला देह भस्मसात केला. शनै हृदय स्थापी धियो रसी स्थितम. धाड 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 देह जळाला. सगळे थरथर कापू लागले. अरे बापरे, काय झालं काय झालं काय झालं. अहो एवं स्वदेहम महता महीयसा. आपला देह जाळून टाकला. पाहिल्याबरोबर सगळीकडे धावपळ झाली. म्हणजे आता काही खरं नाही. सतीनं देह जाळून टाकला. आता महादेव स्वतः या ठिकाणी येतील आणि आपल्या जीवाची काय आपल्याला भीती आहे, आता पळून जा म्हणून लोक पळू लागले. कुणी पळाले, कुणी त्या ठिकाणी घाबरून निघून गेले. कोणाच्या मनामध्ये धास्ती निर्माण झाली. भृगू नावाचे जे महर्षी होते त्यांनी ताबडतोब मंत्र म्हटला आणि रुभुगण निर्माण केले. कारण महादेवाचे जे सैनिक होते ते तिथं आले यज्ञशालेमध्ये आणि त्याने एकेकाला मारायला सुरुवात केली. हारा हाणा मारा ठोका पिठा म्हणून हे भूत प्रेत पिशाच मणी हे सगळे आले आणि चंगी भृंगी आले. त्यांनी सगळा यज्ञ विध्वंस करायला सुरुवात केली, मारायला सुरुवात केली. सगळीकडे धावपळ झाली. तेवढ्यात त्या भृगूंनी रुभुगण निर्माण केले आणि रुभुगण हे देवताचे गण आहेत. ज्यांनी त्यांना ठार केलं, त्यांना मारलं, पळून लावलं, अपमानित केलं. आता यांचंही काही चाललं नाही रुभुगणांच्या पुढं आणि तिथून हे सगळे महादेवाकडे पळाले. आता इकडे दक्षम तत्पार्षदा, दक्षाचे जे पार्षद होते त्यांनी यांच्यावरती आक्रमण केलं. भृगूंनी याप्रमाणे यज्ञघ्नेन यजुषा दक्षिणाग्नो जुहावसा. रुभुगुण निर्माण करून त्यांनी यांचा पराजय केला. इकडे मैत्री म्हणतात विदुरा भवो भवान्या निधनम प्रजापते रसकृतायम अवगम्य नारदात. इकडे महादेव शांत एकटेच बसलेले होते. आता सती तर गेली, त्यांना माहित होतं काय होणार आहे, पण जे होईल ते होईल. डोळे झाकले, तपश्चर्या करत बसले. एवढ्यात भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण नारायण नारायण. नारदाचं आगमन झालं. महादेवाला म्हणले अहो महादेवा डोळे उघडा. काहो म्हणजे काय झालं? जप करत बसले होते. काय जप करता, काय ध्यान करता, काय झालं? अहो भवो भवान्या निधनम प्रजापते. अहो तुमची पत्नी. म्हणजे काय झालं? हो म्हणले ती दक्षाच्या यज्ञाला गेली. अहो यज्ञाला गेली नाही, वरती गेली. हा म्हणले हो. रसत्कृताया. ऐकल्याबरोबर जे राग आला, माझ्या पत्नीचा नाश झाला. हो म्हणले तिने योगाग्नीने स्वतःचा देह भस्मसात केला. असं म्हटल्याबरोबर आपल्या जटा त्या ठिकाणी उचटल्या. जटाजूट जमिनीवर आपटले, जटा विस्कटून टाकल्या. त्यातून एक महान अशा प्रकारचा महान वीरभद्र नावाचा श्रेष्ठ दर्जाचा वीर प्रगट झाला. हात जोडले. किम करो मी तिमादिना. मी काय करू? ते म्हणले जा, आत्ताच्या आत्ता जा. तू माझ्या संपूर्ण सैन्याचा प्रमुख राहशील. उत्कृत्य सुरुद्र दक्षिण यज्ञम जहिमत भटानाम. जा, सगळ्या सैन्याला घेऊन जा आणि दक्षाचा यज्ञ नष्ट करून टाका, सगळं जाळून टाका, सगळं यज्ञमड्डम जाळून टाका. माझी आज्ञा आहे तुम्हाला, जा. असं म्हणून जटाजूट आपटल्या. त्यातून हे सगळे निघाले. खण खण त्रिशूल शंख फुंकीत येई रुद्रा. हा रुद्र म्हणजे कोण? तर प्रलय घन भैरवा करीत कर्कश रवा. जणू काही प्रलयच आलाय की काय असं वाटू लागलं. हा जो वीरभद्र जो निघाला त्याने हातात त्रिशूल धारण केलेला होता. त्या त्रिशूलाच्या वरती टोकावर हत्ती ठेवला होता
म्हणजे इतका ताकदवान होता की हत्तीला सहज त्यांनी त्रिशूलावर उचललं होतं आणि मारा ठोका पिटा म्हणून जे आरडत ओरडत निघाले त्याच्याबरोबर हे सैन्य निघालं स देवदेवम परिचक्रमे विभुम आणि आले दक्षाच्या यज्ञापाशी. तिथे आल्याबरोबर मोठमोठ्या दातांचे हे राक्षस होते. त्यांचे डोळे लाल झालेले होते, केस पिंगट होते आणि आकाशामध्ये आता जवळजवळ प्रलयच आला की काय असं लोकांना वाटलं. प्रचंड वारं सुटलं आणि कपालमाली हातामध्ये मोठमोठे शस्त्र घेऊन हे निघाले. आल्याबरोबर तिथे यज्ञशाळेमध्ये येऊन सगळ्या यज्ञाचा विध्वंस करून टाकला. वातानुबंती नाही संती दस्यवाहा, त्या ठिकाणी सगळा यज्ञ नष्ट केला. त्या ठिकाणी जे सगळे ब्राह्मण होते ते सगळे पळून गेले. त्याप्रमाणे देव होते ते लपले आणि यांचे जे ऋभुगुण होते त्यालाही यांनी मारलं. दक्षाचे जे बाकीचे सैनिक होते त्यांनाही मारलं. केचित बभंजू प्राग्वंशम, ज्याप्रमाणे भृगू यांची दाढी उपटून टाकली. भृगू जे ऋषी ज्यांनी हा ऋभुगुण निर्माण केला होता त्याची दाढी, जसा आपण एखाद्या नारळाची शेंडी काढतो तशी दाढी उपटून काढली. त्याप्रमाणे हा भग नावाचा होता, त्याने हसला होता, त्याचे दात पाडून टाकले. त्याप्रमाणे कोणाचे डोळे काढून टाकले. अशा पद्धतीने त्या अग्निद्रशाला नष्ट केली, प्राग्वंश पत्नीशाला नष्ट केली, कुंडामध्ये त्या ठिकाणी विधी केले आणि अपरे जगुरुदेवान प्रत्यासंतलायतान, आणि जेवढे जेवढे देव होते ते चला रे पळा म्हणले, आपलं काही काम नाही आता इथं, म्हणून सगळे पळाले. अहो खायला आले होते, फक्त जेवायला आले होते. भृगुंब बंध मणिमान, मणिमानाने भृगूला बांधलं. वीरभद्रम भद्रा प्रजापती, वीरभद्राने प्रजापती दक्षाला बांधलं आणि चंडीशाने पुषणा देवाचे डोळे काढले. भगाने नंदीश्वराला धरलं, नंदीश्वराने भगाला धरलं. सर्व एवळ तुझो दृष्टवा सदस्यती बहु कसाहा, आणि त्या ठिकाणी सगळ्यांना भृगूची दाढी उपटली. त्याचप्रमाणे त्याचे मिशा काढल्या, भगाचे नेत्र काढले आणि पुषाचे दात पाडले. कालिंगस्य यथा बलहा, या ठिकाणी उदाहरण दिले. कालिंगस्य यथा बलहा, बलरामाने ज्याप्रमाणे कलिंगाचे दात पाडले होते त्यांच्या लग्नामध्ये, त्या लग्नाच्या वेळेला हा त्यांच्याबरोबर ते सारीपाट खेळत होता. आणि तुम्हाला काय कळतंय, तुम्ही तर गाई म्हशी सांभाळणारे, तुम्हाला कधी हे यावं दूत, म्हणून हसला. त्या कालिंगाला जसं बलराम दादाने मारलं. आता तुम्ही म्हणाल ही घटना बलराम दादाची द्वापार युगातली आहे, ही आधीची आहे, हे कसं काय? तर ते म्हणतात हे युग 4-4 युग नेहमीच येत असतात, हे पूर्वीच्या युगातली ही घटना आहे. म्हणून अनेकदा असा आपल्याला युगभेदानुसार असा उल्लेख करून पुढे जावं लागतं. याप्रमाणे पुष्णश्चा तापय दंतान कालिंगस्य यथा बलहा, शप्यमाने गिरी म्हणे. आता हा प्रजापतीला धरलं होतं या वीरभद्राने. त्या प्रजापती दक्षाला मारण्यासाठी त्यांनी सगळे आयुध वापरले. याचं डोकं तुटे ना, याचं शिरच कापलं जाईना, म्हणजे असं कसं काय झालं म्हणजे. मग महादेवाची प्रार्थना केली, शंकराची प्रार्थना केली आणि मग लक्षात आलं अरे हा यज्ञी आहे, ज्यांनी यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे. आणि जो दीक्षित असतो त्याचं सगळं शरीर मंत्रमय झालेलं असतं. जो दीक्षित असतो त्याच्या शरीरामध्ये सगळ्या देवता येऊन बसलेल्या असतात. त्यामुळं हा ठार होत नाही. काय करावं? महादेवाचं चिंतन केल्याबरोबर त्याच्या मनामध्ये प्रकाश पडला. त्याला बुद्धी झाली, अरे यज्ञामध्ये जशा पशुला ठार मारतात त्या योगाने याला ठार मारावं. याप्रमाणे ते म्हणतात दृष्ट्वा संज्ञापनम योगम पशूनाम स पतिर्मखे, पशुला ज्याप्रमाणे संज्ञापन योगाने आलभनम न हिंसा असं म्हणतात. त्याला हिंसा नाही येते, आलभन आहे. तेव्हा आलभन नावाचा जो विधी आहे त्या विधीने यांनी याचं बरोबर मस्तक तोडलं आणि याला ठार मारलं. त्याप्रमाणे याचं मस्तक तिथे पडलं आणि दक्षाचं मस्तक तिथे पडल्याबरोबर सगळा यज्ञ तर विध्वंस झाला. आता पुढे काय करायचं? देवांना प्रश्न पडला. देव म्हणाले असं जर झालं तर उद्या लोक यज्ञयागच करणार नाहीत. यज्ञयागावर लोक म्हणते नको रे बाबा, महादेवाचा राग, कशाला यज्ञ करा, म्हणून यज्ञ संस्था बंद पडल. यज्ञ हा मूळ धर्म आहे ना. ओम यज्ञेन यज्ञम यजंत देवास्तानी धर्मानी प्रथमान्यासन, हा पहिला धर्म आहे. मग हा पहिला धर्म चालू राहायला पाहिजे. अशा काही घटनांनी तो बंद पडतो, खंडित होतो. आपण सुद्धा आपल्या
गोष्टी काही गोष्टी घडल्या, घटना घडल्या म्हणजे आपण म्हणतो नको रे बाबा, ज्या वेळेला अमुक एक होतं. पण हे नेहमीच होत असतं असं नाही. पण चांगल्या गोष्टी ह्या कराव्यात, त्याचं पुनर्स्थापन करावं. आता यज्ञाचं पुनर्स्थापन करायचंय, यज्ञ हा पुन्हा प्रतिष्ठित करायचा आहे. म्हणून सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला म्हणाले, महाराज अहो दक्षाचा यज्ञ नष्ट झाला. दक्ष प्रजापती आहे आणि प्रजापती हा तुमचंच काम करतोय, प्रजेचं रक्षण करणे, प्रजेला योग्य पद्धतीने परिपालित करणं ब्रह्मदेवाचंच काम आहे. ब्रह्मदेव म्हणाले हो, मग आता तुम्ही त्याचं रक्षण केलं पाहिजे यज्ञाचं. काय करावं? काय नाही, महादेवाकडे जाऊ. महादेवाकडे मग ते रागीट, नाही काय नाही म्हणजे त्यांची प्रार्थना करू. आशुतोष उमापती, ते आशुतोष आहेत, ते आपण जेव्हा प्रार्थना करू ते प्रसन्न होतात. असं म्हणल्याबरोबर सगळे देव तिथे गेले. या ठिकाणी कैलासाचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की कैलास पर्वतावर हे सगळे कसे आले आणि कैलास पर्वतावर काय दिसत होतं. नाना मणिमय शृंगही, त्या ठिकाणी मोठमोठे अशा प्रकारचे धातू मणिमय शिखर होते, धातू चमकत होते, मोठमोठे वृक्ष होते, लता होत्या, गुल्म होते, त्या ठिकाणी अनेक निर्झर वाहत होते, मोठमोठे जे पशु आहेत ते क्रीडा करत होते. मग हत्ती आहेत, त्याप्रमाणे गव आहेत, तसेच हरिण आहेत, वृक्ष आहेत, हे सगळे त्या ठिकाणी मोठमोठ्या वनामध्ये क्रीडा करत होते. अभयारण्यच होतं म्हणा हे. रक्तकंठानाम पुढितेश पतत्रिणाम, या ठिकाणी उंच उंच अशा प्रकारचे वृक्ष होते आणि त्या वृक्षावर पक्षी पूजन करत होते. व्रजंतमिव मातंगर वृणंतमिव निर्झरैहि, त्याचप्रमाणे मोठमोठे हत्ती होते, त्यांचे रव चाललेले होते, आवाज चाललेले होते हत्तींचे, निर्झरांचे आवाज चाललेले होते आणि असं वाटत होतं जणू काही हे महादेवाची स्तुतीच करतायत. मंदार, पारिजात यासारखे वृक्ष होते, तमाल होते, आंबे होते, कदंब, त्याचप्रमाणे नाग, पुन्नाग, चंपक, पाटल, अशोक. पाटल अशोक असे दोन शब्द आहेत, अशोक आणि पाटल. तर पाटल म्हणजे लाल जो अशोक असतो त्याला पाटल म्हणतात आणि पांढरा जो अशोक असतो त्याला अशोक म्हणतात. म्हणून ज्या वेळेला सीता अशोक वनामध्ये होती, मग ते लाल अशोक होता का पांढरा अशोक होता यावर जेव्हा चर्चा सुरू झाली, नाथ महाराजांचं वर्णन आहे. नाथ महाराजांनी, आता रामायण सांगत होते नाथ महाराज, आता नाथ महाराज ते संत महात्मे, त्यांना प्रत्यक्ष भगवान जशी बुद्धी देत असेल तसं सांगत होते. आणि नाथ महाराजांनी सांगितलं त्या ठिकाणी पांढरा स्वच्छ अशोक होता, अशोकाचे पांढरे स्वच्छ फुलं फुललेले होते. झालं, नाथ महाराजांचं रामायण संपलं. मारुतीराय, जिथं रामायण चालतं तिथे मारुतीराय उभे असतात म्हणे. सगळे निघून गेले श्रोते आणि तिथं एकदम मारुती प्रगटले. नाथ महाराजांनी नमस्कार केला. मारुतीराय आपण? म्हणले महाराज तुम्ही जे सांगता ते सगळं बरोबर आहे, म्हणजे शब्द न शब्द बरोबर आहे. ते म्हणले हो रघुराय जी जशी बुद्धी देतो तसं मी सांगतो. ते म्हणले रघुराय बुद्धी देतो बरोबर आहे, पण मी काही गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या. म्हणले काय? तुम्ही पांढरा अशोक सांगितला पण तो लाल अशोक होता. मी सांगतो म्हणजे लाल अशोक होता. नाथ महाराज म्हणले मला रामरायांनी बुद्धी दिली पांढरा अशोक, मी सांगितलं नाही. म्हणले मी तिथे गेलो होतो लाल अशोक. मग त्या ठिकाणी म्हणजे खरं कोणतं? त्यावेळेला प्रत्यक्ष श्रीरामचंद्र प्रगटले आणि रामचंद्रांनी सांगितलं दोघांचंही बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की मारुतीरायाला जेव्हा सीता अशोक वनात दिसली, तिची ती स्थिती पाहून, दुर्दशा पाहून त्यांना राग आला. त्या राग आल्यामुळे त्यांचे डोळे लाल झाले, म्हणून त्यांना अशोक लाल दिसला. वास्तविक ते पांढऱ्या अशोकच होते. दोघांचंही बरोबर आहे असं या ठिकाणी नाथ महाराजांचं वर्णन सांगितलेलं आहे. म्हणजे देगलूरकर महाराजांनी हे उदाहरण दिलेलं आहे, म्हणून मी खात्रीपूर्वक सांगतो. तेव्हा अशा पद्धतीने अशोक, पाटल अशोक, पाटल म्हणजे लाल आणि अशोक म्हणजे पांढरा, असं पाटल अशोक बकुले कुंडे उभरई रपी, अशा वेगवेगळ्या प्रकारचे फुलं होते. फणस होते, उदुंबर होते, प्लक्ष होते, नग्रोध होते म्हणजे वट वृक्ष होते, उंबराचे वृक्ष होते, नग्रोध म्हणजे उंबर. याप्रमाणे खर्जुरा, ताम्रकाला देवी ही खजुराचे झाडं होते. असे कितीतरी झाडांचं वर्णन केलेलं आहे, अनेक लतांचं, औषधींचं वर्णन केलेलं आहे, अनेक फुलांचं वर्णन केलेलं आहे, मृगांचं वर्णन, मृगई शाखा मृगई ही अनेक हरिणं होते, वानर होते, सिंह होते, नीलगाय होती,
त्याचप्रमाणे अश्व होते, कस्तुरी मृग होते. आणि हे सगळं कैलास पर्वतावर हे पाहत 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 सगळे देव तिथून निघाले आणि भगवंताच्या या अलौकिकत्वाचं चर्चा ते करत होते. त्या ठिकाणी एक सरोवर होतं, ज्या सरोवरामध्ये देवी सती स्नान करत असे, तो ते सरोवर आहे. पर्यस्तम नंदया सत्याहा, ज्या ठिकाणी सती स्नान करत होती. स्नान पुण्य तरोदया, त्या ठिकाणी स्नान करत होती, ते तळ पाहिलं आणि अलौकिक आनंद वाटला. सुगंध सगळीकडे सुटलेला. नंदा आणि अलकनंदा ह्या नद्या तिथून वाहत होत्या. क्रीडंती पुंस सिंचंत्यो विगायर्ती कर्षिताः, आणि अनेक देवस्त्रिया त्या ठिकाणी येत असत, त्या स्नान करत असत. अशा पद्धतीने हे पाहत 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 निघाले. स योजन शतोषेधाः, तिथे एक मोठा वृक्ष होता. 1 योजन 8 मैल लांबीचा हा वृक्ष होता आणि त्याच्या शाखा 75 योजन ह्या लांब पसरलेल्या होत्या. 1 योजन म्हणजे 8 मैल. ज्याप्रमाणे 100 योजन हा उंच वृक्ष होता आणि 75 योजन त्याच्या फांद्या पसरलेल्या होत्या. म्हणजे पहा, 1 योजन म्हणजे 8 मैल. ज्याप्रमाणे जर 8 गुणिले 75 असा आपण गुणाकार करू शकतो आणि 100 गुणिले 8 असाही गुणाकार करू शकतो. 8000 मैल असं आपण म्हणू. ददृश्य शिवमासीनम, आणि अशा पद्धतीच्या मोठमोठे वृक्ष, त्यांची छाया सगळीकडे पसरलेली. नारदाय प्रवचंतम, आणि हे सगळे देव त्या ठिकाणी पोहोचले शंकराच्या समोर. लोकांना वाटलं काय महादेव अजूनही रागावलेले असतील. कशाचे रागावलेले? विसरले. ताबडतोब क्षणिक. मोठ्या माणसाचा राग हा फार वेळ राहत नसतो, तो कामापुरता असतो. कामापुरता राग करावा, पुन्हा आपल्या आपल्या कामाला आपण लागावं. नारदाय प्रबोचंत, नारद समोर बसले होते आणि त्यांना ज्ञान सांगत होते. त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. दर्भाच्या आसनावर बसलेले, डोक्यावर चंद्र, त्याप्रमाणे भस्म धारण केलेलं, दंड धारण केलेला, जटा धारण केलेली आणि विद्या तपो याच्या योगाने युक्त तपस्समाधीमध्ये तल्लीन असलेले हे तर्कमुद्रा धारण केलेली होती. वीरासन धारण केलेलं होतं. 1 पाय मांडीवर आणि दुसऱ्या मांडीवर बाहू ठेवून बसणं याला वीरासन असं म्हणतात. आणि त्या ठिकाणी त्यांनी आपला डावा हात हा उजव्या गुडघ्यावर ठेवलेला होता. डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवलेला होता आणि रुद्राक्षमाला धारण केलेली होती. तर्कमुद्रा धारण केलेली. आणि या ठिकाणी त्यांच्या कुशासनावर असलेली बैठक. कृत्वारो दक्षिणे सव्यम पादपद्मांचे जानुनी. कृत्वारो दक्षिणे सव्यम, त्या ठिकाणी डावा पाय हा उजव्या मांडीवर ठेवलेला होता आणि आपला कोपर त्याच्यावरती ठेवलेला होता. याप्रमाणे शांत दांत अशी चर्या होती, चर्चा चाललेली होती. तेवढ्यात ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवाला पाहता क्षणीच, महादेव एवढे मोठे पण ब्रह्मदेव त्यांच्यापेक्षा मोठे असल्यामुळं हात उठून नमस्कार केला, हात जोडले आणि ब्रह्मदेव बोलू लागले. महाराज, अहो आपण तर श्रेष्ठ आहात, जगाचे शक्तिस्थान आहात. तुम्हाला जगाचा प्रलय करायला 1 सेकंद लागत नाही. शक्ती शिवसेच परम, तुम्ही शक्तिरूप आहात, शिवरूप आहात. अशा पद्धतीची स्तुती केली. अमंगलानांच तमिस्त मूलपणम, तुम्ही दुष्ट लोकांना शासन करण्यासाठी जन्म घेतलेला आहे. भवांस्तु पोसा परमस्य मायया, ही सगळी जगाची सृष्टी तुमच्यामुळे चाललेली आहे. तुम्ही माया रूपाने ह्या सगळ्या जगाला उत्पन्न करता आणि नष्टही करता. येशते रुद्रभागस्तु, आपण दक्षाचा यज्ञ नष्ट करायला सांगितलं, त्याप्रमाणे दक्षाचा यज्ञ नष्ट झाला. आम्हाला ज्ञान आहे, आम्हाला माहित आहे की तुम्हाला त्या ठिकाणी स्थान दिलं नाही किंवा कोणालाही उपेक्षित ठेवता कामा नये. तेव्हा तुम्हाला येशते रुद्रभागस्तु, इथून पुढे मी सांगतो की तुमचा भाग ठेवला जाईल, त्याला रुद्रभाग असं म्हटलं जाईल. यतुच्छिष्टोध्वरस्य वै, शेवटचा जो भाग आहे तो तुमचा राहील यज्ञामधला. यज्ञस्ते रुद्रभागेन कल्पतामध्ये यज्ञहन, तुमचा राहील.
त्याप्रमाणे मी तुम्हाला आता या ठिकाणी आशीर्वाद देतो. असं म्हटल्यानंतर ते म्हणे हरकत नाही महाराज, मी काही माझ्यामुळं असा विचार केला नाही, पण दक्षाला खरं ज्ञान कळलं नाही, त्याला खरं स्वरूप कळलं नाही. म्हणून महादेव म्हणतात नागम प्रदेश बालानाम वर्णे नानुचिंतये देव माया विभूतानाम दंडस्तत्रधृतो मया. मी हातामध्ये जो दंड धारण केलाय तो कशासाठी? देव माया विभूतानाम, जे केवळ वरवरच्या गोष्टीचा विचार करतात, जे केवळ कर्ममार्गालाच प्राधान्य देतात, त्यांना वठणीवर आणण्यासाठी दंडस्तत्र धृतो मया. मी हातामध्ये दंड धारण केलेला आहे. आणि कसं तर नागम प्रजेश बालानाम वर्णे नानुचिंतये, ज्याप्रमाणे लहान मुलांना वठणीवर आणण्यासाठी कधी गोड बोलून, कधी रागावून, कधी भीती दाखवून, कधी काठी छडी लागे छमछम, मग विद्या येईल घमघम. हातात छडी घ्यावी लागते गुरुजींना. आज 5 सप्टेंबर आहे ना, शिक्षक दिन आहे. गुरुजीला कधी कधी हातात छडी घ्यावी लागते. का हो? छडी घेऊन त्या गुरुजी त्या मुलाला मारतो, म्हणजे मारण्यासाठी मारत नाही, द्वेष म्हणून मारत नाही, चांगल्यासाठी मारतो. तसं मी नागम प्रजेश बालानाम वर्णे नानुचिंतये, तेव्हा बाल लोकांना, अज्ञानी लोकांना वठणीवर आणण्यासाठी मी हातामध्ये दंड धारण केलेला आहे. तेव्हा मी जे यज्ञ या ठिकाणी नष्ट केला तो काही वाईट कारणासाठी केला नाही, मी चांगल्यासाठीच केला. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आता माझा भाग तर तुम्ही देतालच, परंतु आता मी रागही विसरलोय. त्यामुळं हे सगळे मित्रस्य चक्षुषे जेथ भागम तुम भविष्यो भगा, ज्या ज्या लोकांचं कोणाचे डोळे गेलेत, कोणाचे दात गेलेत, कोणाचे मिशा दाढी गेल्यात, तेव्हा ते त्यांच्या पद्धतीने त्यांना ते प्राप्त होतील. भगदेव हे मित्रदेवाच्या नेत्राने यज्ञभाग पाहतील. पुषा हे जे दळलेलं अन्न आहे ते खातील आणि यजमानाच्या दाताने भक्षण करतील. त्याप्रमाणे श्मश्रू यांचे गेलेले ते यांना प्राप्त होतील. पुषा याच्या हाताने हे काम, अश्विनी कुमार हे ज्यांचे हात नष्ट झालेत ते पुषाच्या हाताने काम करतील. त्याप्रमाणे बकरी किंवा ज्याला आपण हे म्हणतो बोकुड, त्याची जी दाढी असते ती दाढी याला प्राप्त होईल, म्हणून भृगुला त्या बकऱ्याची दाढी प्राप्त होईल म्हणून सांगितलं. त्यानंतर मैत्री म्हणतात विदुरा, हो सगळं झालं, पण चला आता यज्ञाकडं, म्हणून यज्ञामध्ये आली. सर्वांना सगळं प्राप्त करून दिलं, प्रेमाने सगळ्या दृष्टीने सगळीकडे पाहिलं. म्हणजे सगळं झालं, पण दक्षाचं मस्तक तुटलेलं आहे, त्याचं काय करावं? ते म्हणले अहो तिथे एक बोकडाचं मस्तक पडलंय, ते घेऊन या. संददो कसे काय न शबनीय पशो शिराहा. महादेवाच्या हातामध्ये ते आणलं. महादेवाने ते घेतलं आणि त्याच्या डोक्यावर ठेवल्याबरोबर ते जुळलं. जुन्या काळामधली काय असेल व्यवस्था पहा. जुन्या काळामध्ये हे ऑपरेशन आहे, हे एका अर्थाने जुन्या काळातलं केलेलं. हे अशा पद्धतीने त्यांचं मस्तक त्याला बसवलं आणि संददो कसे काय न, ते नुसतं बसवल्याबरोबर त्याला जीव आला. महादेवाची शक्ती ती शबनीय पशो शिरा. त्याचं डोकं बसवल्याबरोबर त्याला तो तात्काळ प्राण आला. प्राण आल्याबरोबर त्या डोळ्यांनी त्यांनी महादेवाकडे पाहिलं, ज्या डोळ्यांनी आता पहिलं मस्तक गेलं, पहिलं ज्ञान गेलं, पहिलं अज्ञान गेलं, राग गेला, द्वेष गेला आणि दुसरं डोकं आलं. त्यामुळं हे दुसरं डोकं या पशुच आहे, परंतु त्या पशुच्या डोक्याने, हे स्वतः पशुपती आहेत ना, त्यामुळं हे पशुपती असल्यामुळं पशुचं डोकं जरी असलं तरी त्यामध्ये ज्ञान या पशुपतींनी प्राप्त करून दिलं. आणि त्यांनी नमस्कार केला. त्या डोळ्यांनी त्यांनी पाहिलं, नमस्कार केला आणि पहिल्यांदा एक शब्द त्यातून उच्चारला. असा शब्द उच्चारल्याबरोबर महादेवाला आनंद वाटला. ते म्हणे वारे वा, आता माझ्या पूजेच्या वेळेला जे शिवरोम शिवरोम असं म्हणतील त्यांना मी ताबडतोब प्रसन्न होईल. म्हणून अशा प्रकारच्या शब्दाने महादेव प्रसन्न होतील. सध्या सुप्त युवत स्थौ, ज्याप्रमाणे झोपलेला माणूस जागा व्हावा तसा हा जागा झाला. आणि जागृतो मृडम, मृडम त्यांची स्तुती केली, या शब्दाने स्तुती केली, त्याला मृडम म्हणतात. तदा वृष ध्वज द्वेष कलिलात्मा प्रजापती. सगळा द्वेष गेला, मत्सर गेला, राग गेला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. नमस्कार केला त्यांनी. त्याप्रमाणे दक्ष बोलू लागले, महाराज माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा. पालक पशुने विभो प्रगृहीत दंडा.
मी खऱ्या अर्थाने दंडास पात्र आहे. तुमचं ज्ञान मला कळलं नाही, तुमचा मोठेपणा मला कळला नाही, तुमच्यावर बद्दल मी विरोध केला आणि माझ्या मुलीला मी गमावून बसलो, वाईट वाटलं. आता सगळ्यांना सगळं मिळालं, महादेव म्हटलं, पण माझ्या बायकोचं काय? याला याचे दाढी मिशा मिळाल्या, कोणाचे डोळे मिळाले, कोणाचे दात मिळाले, याला याचं मस्तक मिळालं, माझं कोणी विचार केला का? अहो तुमच्या बायकोचं काय? ते म्हणले मोठ्या माणसाचं असंच असतं, त्याला कोणी विचारित नाही, त्याच्याकडून सगळे कामं करून घेतात. क्षमाप्यवंश विद्वांसम ब्राह्मणाचा अनुमंत्रित आहात. त्याप्रमाणे मग तिथे ब्राह्मण आले, दक्ष यांनी स्तुती केली, ऋत्विज आले, कारण ऋत्विज हे मुख्य आहेत, ज्यांनी यज्ञाला प्रारंभ केलेला असतो. उपाद त्यांनी भगवंताची स्तुती केली. नंदीश्वराच्या शापामुळं आमची बुद्धी कर्मकांडामध्ये लुप्त झाली, हे ऋत्विज म्हणतात. ब्राह्मण ते म्हणतात की नंदीश्वराने शाप दिला म्हणून आमची बुद्धी सगळी कर्मकांडातच फसली, आम्ही कर्मालाच श्रेष्ठ स्थान देऊ लागलो, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे हे आम्हाला कधी कळलं नाही. म्हणून देवा तुम्ही तर सर्वश्रेष्ठ आहात. मग सदस्य आले, त्यांनी भगवंताची स्तुती केली. रुद्र आले, भृगू आले, भृगूनी भगवंताची स्तुती केली. नात्मनशितम तव विधन्य दुधापेतत्वम स्वयं प्रसिद्ध भवान प्रणतात्मबंधू. भगवंता आपलं तत्व आम्ही जाणलं नाही. ब्रह्मदेव यांनी भगवंताची स्तुती केली, इंद्राणी केली, ऋषी आले, ऋषीने स्तुती केली. अनन्वितम ते भगवन विचेषितम यदात्मना कर्म जसे विभूते यत उपसे तुश्वरीम न मन्यते त्वयमनुवर्तती भवान. हे देवा, लोक केवळ वैभव हेच श्रेष्ठ धरतात आणि लक्ष्मीची उपासना करतात, परंतु आपल्यासारख्या तपस्वी माणसाची उपासना, त्याची लीला कोणी जाणत नाही. सिद्ध आले, सिद्धाने भगवंताची स्तुती केली. यजमान आले, लोकपाल आले, लोकपालांनी योगेश्वरांनी भगवंताची स्तुती केली. ब्रह्म, शेवटी अग्नी आले. अग्नी हा स्वतः यज्ञामधला आहे, कारण यज्ञ अग्नी म्हणजे यज्ञ स्वरूप आहे, अग्नी हे ईश्वर स्वरूप आहे. मग अग्नीनी अहो देवा माझ्यामधलं तेज तुमचंच आहे असं म्हटलं. या तेजसाहम सुसमित तेज, आमच्यामध्ये जे तेज आहे, आमच्यामध्ये जी उष्णता आहे, आमच्यामध्ये जे पावकत्व आहे ते तुमचं आहे. हव्यम व हे सद्भर आज्यसिक्तम, तुपामुळं जो आम्ही भडकतो, आमच्यामध्ये जी प्रेरणा निर्माण होते ते तुम्ही आहात आणि त्यातला हव्य हा तुम्ही आहात. त्याप्रमाणे घृतमित श्रित हव्य तुमच्यापर्यंतच आम्ही नेऊन पोहोचवितो. तम यज्ञयम पंचविधंच पंचभीही, 5 प्रकारचे यज्ञ आहेत. अग्निहोत्र, दर्श, पौर्णमास, चातुर्मास आणि पशुसोम असे पंचयज्ञ आहेत. या 5 प्रकारच्या यज्ञचं स्वरूप आपणच आहे. म्हणून स्विष्टम यजुर्भे प्रणतोस्मी यज्ञम. त्याप्रमाणे सगळे देव आले. पुराकल्पापाये, सगळे देव म्हणू लागले, अहो देवा पुराकल्पापाये, कल्पाच्या सुरुवातीला जेव्हा वराह रूप धारण केलं ते तुम्हीच आहात. वराह कोण आहे? यज्ञ स्वरूप आहे ना वराह, तुम्हीच आहात. पुराकल्पापाये सुकृतमुदरी कृत्य विकृतम त्वमेवाद्य तस्मिन् सलिल उरगेंद्राधिशयने. तुम्ही उरगेंद्राधिशयने, उरगेंद्र म्हणजे नाग, नागावर झोपणारे विष्णू आपणच आहात. या ठिकाणी तिन्ही देव एक आहेत म्हणून दाखवलंय. उरगेंद्र, उरगेंद्र म्हणजे नाग, उर म्हणजे छाती, ग म्हणजे गमन करणे, जे छातीने चालतात ते उरगेंद्र. उरग म्हणजे सर्प, त्याचा प्रमुख म्हणजे शेष. पुमान शेष सिद्ध हृदय विमृषित आत्मपदवे सवि स एवाध्यक्षणोर्या पथिचरसी भवात नमसा. त्याप्रमाणे भृत्यानवसिना. नंतर गंधर्व आले, गंधर्वांनी स्तुती केली. विद्याधर आले, विद्याधरांनी सांगितलं, महाराज अहो आपण श्रेष्ठ आहात आणि जीव मायेने मोहित होतो आणि सगळीकडे फिरत राहतो, तेव्हा आपण हे मोहाचं निवारण करा. ब्राह्मण आले, सगळे ब्राह्मण म्हणू लागले, त्वम कृतस्त्वम हविस्त्वम हुताशा स्वयं. देवा तुम्हीच हवी आहात, जे यज्ञामध्ये टाकतात हवी ते तुम्ही आहेत. त्याचप्रमाणे क्रतू, यज्ञ तुम्हीच आहेत. क्रतू म्हणजे त्या ठिकाणी पशु हिंसा होत नाही, त्याला क्रतू म्हणतात. तेव्हा क्रतू तुम्हीच आहात. त्याचप्रमाणे मंत्र समित दर्भ पात्राणीच, सगळं तुम्हीच आहात. दर्भही तुम्हीच आहेत, पात्रही तुम्हीच आहेत, हवी तुम्हीच आहेत, होमही तुम्हीच आहेत, मंत्रही तुम्हीच आहेत. तम सरस्विजो दंपती देवता, सगळं आमचा मंत्रामध्ये देखील आपणच आहात. अग्निहोत्रम स्वधा सोम आज्यम पशु, सोम तुम्हीच आहेत, आज्यही तुम्हीच आहेत, पशुही तुम्हीच आहेत, अग्निहोत्रही तुम्हीच आहेत,
आणि तुम्ही त्वम पुरागाम रसाया महासू करो. तुम्ही पूर्वी पृथ्वी पाण्यात गेलेली असताना तुम्ही ती उचलून आणली. ते प्रत्यक्ष दंष्ट्रा पद्मिनी वारणेंद्रो यथा, ते प्रत्यक्ष वराह परमात्मा आपणच आहात. केवळ लीलेने आपण हे सगळे वेगवेगळे रूप धारण करता. म्हणून हात जोडले. मैत्रेय म्हणतात, विदुरा, ज्याप्रमाणे सगळ्यांनी प्रार्थना केली, कोणीच राहिलं नाही, सगळे समोर आले. आता मगाशी सगळे पळून गेले होते, आता सगळे समोर आले. इंद्र आले, चंद्र आले, वरुण आले, देवता आल्या, गंधर्व, विद्याधर सगळे, आणि भगवंताची स्तुती करू लागले. भगवंतांनी सगळ्यांकडे प्रेमदृष्टीने पाहिलं आणि या ठिकाणी एक महत्वाचा संदेश दिलेला आहे. भागवतकारांनी मुद्दाम हा संदेश यासाठी दिला की उद्या हर आणि हरी यामध्ये भेद करून कोणी भांडण करू नये. हरिहरा नाही भेद, केवळ एका वेलांटीचा भेद आहे, बाकी हरी आणि हर काही वेगळे नाहीयेत. केवळ आडवं गंध आणि उभं गंध याच्यात भांडत बसू नका. जुन्या काळामध्ये आडवं सारवायचं आणि उभं सारवायचं याच्यातही भांडण व्हायचं. म्हणजे शैव आणि वैष्णव अगदी मधून विस्तू जात नव्हता असं म्हणतात. आपल्याला माहित आहे ना, या नरहरी सोनाराची कथा. त्यांना पांडुरंगाचं अलंकार करायला सांगितले, कमरेचं कंबरपट्टा करायला सांगितला, आणि ते म्हणले मी कंबरपट्टा करतो पण मी पाहत नाही पांडुरंगाकडे, का मी शैव आहे, मी विष्णूकडे पाहणार नाही. ते म्हणले ठीक आहे, डोळे बांधून काढा. ते म्हणले माझं माप पक्क आहे. डोळे बांधून त्यांनी बरोबर माप घेतलं, त्या मापाप्रमाणे कंबरपट्टा केला. तो कधी कमी यायला, कधी जास्त यायला. म्हणजे असं कसं काय? मग कंटाळून शेवटी डोळे उघडले, पाहिले तर त्यांना प्रत्यक्ष त्यामध्ये शिवमूर्ती दिसली. म्हणून विठ्ठलाच्या डोक्यावर शिवपिंडी आहे. सांगायचं तात्पर्य असं की दोघेही एकच आहेत, विनाकारण आपण भांडण करू नये. अहंच ब्रह्माचे सर्वस्व जगता कारणम परम. या ठिकाणी स्वतः महादेव म्हणतात की मी सर्व, म्हणजे महादेव मीच आहे, ब्रह्मा मीच आहे आणि विष्णू मीच आहे, सगळे मीच आहे. आत्ममायाम समाविश सोहम गुणमयीम द्विजा. याप्रमाणे सगळ्या लोकांना माईक दृष्टिकोनातून लोक पाहतात, वरवरच्या दृष्टिकोनातून पाहतात. सृजन रक्षण हरम विश्वम, विश्वाची निर्मिती, विश्वाचा पालन आणि विश्वाचा संहार हे तिन्ही मीच करतो. फक्त उत्पत्तीच्या वेळेला ब्रह्मदेव असं नाव असतं, पालनाच्या वेळेला विष्णू हे नाव असतं, आणि जेव्हा विध्वंस करायचा किंवा प्रलय करायचा त्यावेळेला हर हे नाव असतं. सृजन हरण रक्षण विश्वम दध्रे संज्ञा क्रियोचिताम. ही जी संज्ञा धारण केली आहे ती क्रियोचिताम. क्रियोचित म्हणजे क्रियेवर अवलंबून आहे. तुम्ही काय काम करता. जसं आपण नेहमी सांगत असतो की एका राजाकडं एक गृहस्थ होता, तो एकटाच होता. तो गृहस्थ सकाळच्या वेळेला गाणं गायचा, गायन करायचा. सकाळच्या वेळेला मुलांना तो गायन शिकवायचा, दुपारच्या वेळेला राजाचा स्वयंपाक करायचा, आणि संध्याकाळच्या वेळेला काही मुलांना तो उपदेश करायचा. आता एक ग्रस्त आला त्याच्याकडं, म्हणले पाचक आहेत का हो? म्हणजे पाचक, ते सकाळी झाला. तो म्हणले पाचक नाही आहेत, गायक आहेत. गायकही तोच आहे, पाचकही तोच आहे, आणि शिक्षकही तोच आहे. पण सकाळच्या वेळेला तो गायक आहे, दुपारच्या वेळेला पाचक आहे म्हणजे स्वयंपाकी आहे, आणि संध्याकाळच्या वेळेला शिक्षक आहे, तो शिकवणार आहे. मग तो शिक्षक आहे का गायक आहे का पाचक आहे? तिन्ही एकच आहे, फक्त वेळा वेगवेगळ्या आहेत किंवा कार्य वेगवेगळे. आपण कार्याच्या भिन्नतेप्रमाणे त्याला नावं ठेवतो. कार्यानुमेय त्याला म्हणतात. कार्यावरून आपण ते नावं ठेवतो, परंतु सगळा तो एकच असतो. ज्याप्रमाणे एकाच व्यक्तीचे वेगवेगळे नाते आहेत. कोणाचा तो मामा आहे, कोणाचा काका आहे, कोणाचा भाचा आहे, कोणाचा भाऊ आहे. कोण आहे खरा, भाऊ आहे का भाचा आहे का मामा आहे का काका आहे? अहो सगळा तोच आहे. नाते भिन्न आहेत. नाते जसे भिन्न आहेत त्याप्रमाणे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता. म्हणून तुम्ही निर्मितीच्या दृष्टीने पाहिला तर ब्रह्मा आहे, तुम्ही पालनाच्या दृष्टीने पाहिला तर विष्णू आहे, संहाराच्या दृष्टीने पाहिला तर शिव आहे. सृजन रक्षण हरण विश्वम दध्रे संज्ञाम क्रियोचिताम तस्मिन् ब्रह्मण्ये द्वितीये केवले परमात्मनि. याप्रमाणे ते म्हणतात. या ठिकाणी उदाहरण खूप चांगलं दिलेलं आहे की यथा पुमान स्वांगी शिवशिरः पाण्यादिषु क्वचित. ज्याप्रमाणे आपलं सगळं शरीर एकच आहे महादेवाने सांगितलंय.
यथा पुमान्न स्वांगेषु शिरः पाण्यादिषु क्वचित. आपलं शरीर एक आहे, डोकं, हात, पाय, कान, हे सगळे अवयव वेगवेगळे. आपण अवयव वेगळे म्हटले पण ते एकाच शरीराचे आहेत ना. तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका महाराजांनी म्हटलंय ना, भेदाभेद भ्रम अमंगळ. का? तुका म्हणे एका देहाचे अवयव, एका देहाचे अवयव दृष्टीने वेगळे. डोळा वेगळा आहे, कान वेगळा आहे. डोळ्याचं काम कान करत नाही, कानाचं काम नाक करत नाही, नाकाचं काम तोंड करत नाही. हे सगळे भिन्न भिन्न कार्य आहेत, पण शेवटी देह एक आहे. नाही डावा डोळा फुटला चालतो असं होईल का? अहो डावा हात आहे, पण डावा हात असला म्हणून तो डावा असला म्हणून तुटला तर चालेल का? नाही चालणार. डावा आहे तो उपाधीच्या दृष्टीने डाव आहे, गणनेच्या दृष्टीने डाव आहे. काहीतरी उजवं आणि डावं करायचं म्हणून तो डाव आहे, परंतु डाव आहे म्हणजे तो निरर्थक आहे असं नाही, कामाचा आहे. म्हणून पाय, हात, डोळे, नाक. मग आपण डोक्याला महत्व देतो, शिरस्त्राण घालतो डोक्याला जपण्यासाठी. का म्हणले? पण डोकं जपलं पाहिजे. शिर सलामत तो पगडी 50. सर सलामत राहायला पाहिजे. तिथे आपल्याला मेंदूचं रक्षण करावं लागतं, म्हणून डोक्याचं रक्षण आहे. म्हणून डोक्याला फार महत्व देतो आणि हाताला देत नाही असं होत नसतं. म्हणून ते म्हणतात यथा पुमान्न स्वांगेषु शिरः पाण्यादिषु क्वचित पारक्य बुद्धिं कुरुते. पारक्य म्हणजे परकेपणाची बुद्धी. पारक्य म्हणजे भेदबुद्धी. थोडक्यात जो भेदबुद्धी करतो तो माझा द्वेष करतो. म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. ही पुन्हा तिथं सूत्र येतं. म्हणजे ही जी भूतात्म भाव आहे, हा सर्व भूतात्मा, ही जी सर्वभूत हितैरत, ही जी भूमिका आहे ती या ठिकाणी प्रगट झालेली आहे. म्हणून ते म्हणतात त्रयाणाम एक भावानाम योन पश्यति विविधाम सर्वभूतात्मनाम ब्रह्मन् शांतीमध्ये गच्छति. जो त्या 3 लोकांच्या मध्ये भेद करतो त्याला कधी शांती मिळत नाही. म्हणून ते म्हणतात, मैत्रेय म्हणतात, विदुरा, त्याप्रमाणे भगवंतानी हा यज्ञ परिपूर्ण झाल्याचं सांगितलं आणि तेव्हापासून महादेवाला शेवटचा भाग देण्यात आला. आता या दाक्षायणीचं काय झालं हे शेवटच्या 4 ओळीमध्ये सांगतात, 2 श्लोकामध्ये सांगतात की ही दाक्षायणी म्हणजे सती, तिने स्वतःला या ठिकाणी संपवून घेतलं. आपल्या देहातल्या अग्नीनं, योगाग्नीनं तिने नष्ट केलं. त्यानंतर तिने पुढे ती सती पूर्व कलेवरम, ती नंतर कोकिळा झाली. कोकिळा व्रत आपण त्यामुळे करतो, कोकिळा झाली. आणि त्यानंतर जज्ञे हिमवत क्षेत्रे, त्यानंतर 3रा जन्म तिला हिमवत क्षेत्रे, हिमालयाच्या पोटी ती पार्वती म्हणून जन्माला आली. मेनाया मिती शुश्रुम, त्या मेनाक असं म्हणतात. याप्रमाणे ही अंबिका त्या हिमालयाच्या मेनाक नावाच्या पत्नीपासून तिने जन्म घेतला. म्हणून तिला मेनाया मिती शुश्रुम तमेव दैतम भूय आवृंते पतिमंबिका. परंतु तिने तपश्चर्या केली आणि त्याच शिवाला पुन्हा प्राप्त करून घेतलं. तमेव दैतम भूय आवृंते पतिमंबिका अनन्य भावे गतिम शक्य सुप्तेव पुरुषम एतद् भगवत शंभो कर्म दाक्षाध्वर गृहा. याप्रमाणे सती, मग या ठिकाणी पार्वती, कोकिळास पार्वती, अशा पद्धतीचे तिचे रूपांतर आणि वेगवेगळ्या जन्मामध्ये तिने जन्म घेऊन पुन्हा भगवंतालाच प्राप्त केलं. इदम पवित्रम परमेश चेष्टितम, त्याप्रमाणे त्यांनी ही कथा सांगितली. आणि पार्वतीने भगवान महादेवाला कसं पुन्हा प्राप्त करून, उद्या आहेच आहे ना देव पार्वती, आपण तृतीया, त्या निमित्ताने पार्वतीचं आख्यान आज का असेना आपल्या त्याच्या आदल्या दिवशी आपण सांगितलं. असो, त्यानंतर मैत्रेय म्हणतात विदुरा, पुढे आता ध्रुवाची जी कथा सांगतील आणि ध्रुवाच्या नंतर प्रत्यक्ष ध्रुव आणि ध्रुवाला ध्रुवगती कशी मिळाली, तो मुक्त कसा झाला आणि त्याला अंतिमतः अढळ पद कसं मिळालं, या संबंधीचं जे वर्णन करतील, ती कथा सांगतील, तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती